आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पीएम गतिशक्ती बृहद आराखड्यामुळे विकसित भारत उपक्रमाला नवीन गती मिळेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी 2 जणांना अटक. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा विरोधकांचा आरोप. आणि नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास येत्या 2 दिवसात पूर्ण होईल असा हवामान विभागाचा अंदाज. पीएम गतिशक्ती बृहद आराखडा सर्व क्षेत्रात वापरला जात आहे. यामुळे विकसित भारत उपक्रमाला नवीन गती मिळेल असा विश्वास आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं असलेल्या पीएम गतिशक्ती अनुभूती केंद्राला मोदी यांनी आज अचानक भेट दिली. पीएम गतिशक्तीची मुख्य वैशिष्ट्ये, यश आणि मुख्य टप्पे या अनुभूती केंद्रात दर्शवले आहेत. पीएम गतिशक्ती बृहद आराखड्याला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. या उपक्रमामुळे देशभरातील प्रकल्पांचे वेगवान नियोजन आणि अंमलबजावणी झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं. पीएम गतिशक्ती बृहद आराखड्याचा वापर करून कोळसा, पोलाद, खते, बंदरे, अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण या अर्थव्यवस्थेच्या मुख्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांमधल्या पहिल्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या संपर्क सुविधांशी संबंधित त्रुटींचाही मागोवा संबंधित मंत्रालयांनी घेतला आहे. अंगणवाडी नियोजनातही याचा प्रभावी वापर झाला आहे. भारतीय संविधानाला येत्या 26 नोव्हेंबर रोजी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. संविधानात बदल करण्यात येणार असा अपप्रचार काही घटकांकडून होत आहे. या अपप्रचाराला बळी पडू नका असं आवाहन रिजिजू यांनी केलं. संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त येत्या 24 ऑक्टोबरला केंद्र सरकारचे सर्व विभाग, राज्य सरकार तसंच केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या सर्व प्रमुख कार्यालयीन इमारतींवर संयुक्त राष्ट्रांचा ध्वज आणि राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवावा असे निर्देश केंद्रीय मंत्रालयानं दिले आहेत. मात्र राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालयाची इमारत, देशभरातील उच्च न्यायालय, राजभवन, राजनिवास किंवा विधान परिषद आणि विधानसभेच्या इमारतींवर संयुक्त राष्ट्रांचा ध्वज फडकवू नये असं मंत्रालयानं जारी केलेल्या निर्देशात म्हटलं आहे. जिनिव्हा इथं आयोजित आंतरसंसदीय संघाच्या 149व्या बैठकीमध्ये लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधिमंडळ सहभागी होत आहे. ही बैठक येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून शांततापूर्ण आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा वापर ही या बैठकीची संकल्पना आहे. भारताच्या प्रतिनिधिमंडळात राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंग, दोन्ही सभागृहांचे महासचिव आणि काही खासदारांचा समावेश आहे. यामध्ये 180 संसद सदस्य आणि 18 सहयोगी सदस्य आहेत. इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ यामुळे विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ऑक्टोबर महिन्यात भांडवली बाजारातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी या महिन्यात 58,711 कोटी रुपयांच्या समभागातून गुंतवणूक काढून घेतली. चीनमधल्या भांडवली बाजारांमध्ये चांगलं वातावरण राहिल्याचा परिणामही भारतीय भांडवली बाजारांवर झाल्याचं दिसतं. गेल्या 9 महिन्यांच्या कालावधीत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे 57,724 कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी केली होती. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानकातून वांद्रे लालकुवा सुपरफास्ट एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. या कार्यक्रमाला आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. या साप्ताहिक रेल्वेगाडीमुळे मुंबई आणि उत्तराखंड दरम्यानचा प्रवास सुकर होणार आहे. महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. नांदेडमध्ये आयोजित महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्यात ते बोलत होते.
वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत शिक्षण अशा योजनांचा उल्लेख करत या योजना म्हणजे महिलांना कायमस्वरूपी ओवाळणी आहे असं त्यांनी सांगितलं. युवकांना भत्त्यासह प्रशिक्षण देणारं देशातलं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे असं ते म्हणाले. मुंबईतल्या विविध प्रकल्पांचं आणि विकास कामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत केलं. मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनासह जवाहर बालभवन, सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृह यांच्या नवीन इमारती तसंच दादर, भायखळा, नायगाव, शिवडी, शीव इथल्या पोलीस वसाहतींचं लोकार्पण अशा अनेक विकासकामांचा यात समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून त्यातल्या एकाला येत्या 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली, तर दुसऱ्याच्या वयाची चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा हजर करण्याचे आदेश न्यायालयानं पोलिसांना दिले. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची 15 पथकं सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून अन्य राज्यांच्या पोलिसांची मदतही घेण्यात येत आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी वार्ताहर परिषदेत दिली. बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर आणखी काही वेळातच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूबद्दल अनेक नेत्यांनी शोक प्रकट केला. राजकीय नेत्याची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी राज्यातला कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे असा आरोप करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महिलांवर अत्याचार होत आहेत, राजकीय नेते सुरक्षित नाहीत, मग जनतेच्या सुरक्षेचं काय, असं ते म्हणाले. देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या प्रशासनाचा एक वेगळा दबदबा होता, मात्र सध्याच्या राजकारणानं हा नावलौकिक धुळीला मिळवला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी यावेळी केली. राज्य सरकारनं गेल्या 2-3 महिन्यात अनेक निर्णय घेतले. या निर्णयांची अंमलबजावणी होणं शक्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. राज्यात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याची दखलही राज्य सरकार घेत नसल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून ही योजना म्हणजे आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. नाशिकमध्ये प्रशिक्षणादरम्यान 2 अग्निवीरांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या संदर्भात ते बोलत होते. लष्करी सेवेतल्या इतर जवानांप्रमाणे या दोघांच्या कुटुंबांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळणार का, असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारच्या योजना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत योग्यरित्या पोहोचवल्या जात आहेत, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज सांगितलं. नागपूर इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत विविध प्रसारमाध्यमांच्या अधिकाऱ्यांचा आढावा बैठकीनंतर ते आकाशवाणी इथे बोलत होते. यावेळी पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो, दूरदर्शन, आकाशवाणीचे अधिकारी उपस्थित होते. नैऋत्य मोसमी पाऊस बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि सिक्कीममधून पूर्णपणे परतला असून छत्तीसगड, मध्य प्रदेश, मेघालय, आसाम आणि ओदिशातल्या काही भागातून मागे सरला आहे. येत्या 2 दिवसात मान्सून देशातून पूर्णपणे परतेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. PM गतिशक्ती बृहद आराखड्यामुळे विकसित भारत उपक्रमाला नवीन गती मिळेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी 2 जणांना अटक. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा विरोधकांचा आरोप. आणि नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास येत्या 2 दिवसात पूर्ण होईल असा हवामान विभागाचा अंदाज.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.